संसदेच्या अधिवेशनामध्ये केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री माननीय भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन नाशिक जिल्ह्यामध्ये 27ला जो सिंहस्थ कुंभ मेळावा होतोय याच्या तयारीच्या दृष्टीने साधू संतांना तपोवनामध्ये जागा मिळावी म्हणून जी 1700 वृक्षांची तोड केली जाते हे अनेक वर्षापूर्वीची वृक्ष आहे आणि ती तोडली जाऊ नये यासाठी सगळे नाशिककरांनी जे आंदोलन छेडलंय ही भावना वनमंत्र्यापर्यंत पोहोचून, कारण ही संपत्ती आपल्या देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची. आपण बघतोय निसर्गाचा समतोल बिघडलाय आणि त्यामुळे प्रचंड पाऊस होतोय, तापमानामध्ये प्रचंड वाढ होते आणि ती होऊ नये ही नाशिककरांची भावना मी वनमंत्र्यापर्यंत पोहोचवली. वनमंत्र्यांनी याची चौकशी करून याच्यावरती मार्ग काढण्याचं आश्वासन दिलंय. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यामध्ये बिबट्यांचे फार मोठे हल्ले हे ग्रामीण भागामध्ये वाढलेले आहेत, शहरामध्ये वाढलेले आहेत. यामध्ये अनेक माणसं, लहान मुलं, प्राणी ही मयत होत आहे. शेतकरी म्हणजे अत्यंत भयभीत झालेला आहे. शेतामध्ये काम करणं अवघड झालेलं आहे आणि म्हणून अशा बिबट्यांचा बंदोबस्त करावा, त्यांची प्रजनन रोखण्यासाठी नसबंदी करावी, त्याचबरोबर त्यांच्यासाठी निवारा केंद्र स्थापन करावी, अशा प्रकारची मागणी मी वनमंत्र्यांकडे या निमित्ताने केली आहे.